शतदा प्रेम करावे. नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे प्रेमरूपी स्वागत करत आहे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशीही रुजून आली पाती. फुले लाजरी बघून कुणाचे, फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेम दिवस. तुरुंगात असताना केलेल्या करुणामय कृतींमुळे प्रेम आणि प्रणयाचे प्रतीक बनलेले शहीद संत व्हॅलेंटाईन यांच्या सन्मानार्थ व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. आई अस्तित्वाची सुरुवात. ती होती, ती आहे आणि ती असणार, म्हणूनच आम्ही आहोत ही भावना मनात आणणे म्हणजेच तिच्यावरचे प्रेम. आई सगळं जग पाहिल्यावर कळालं, आईपेक्षा सुंदर या जगात काहीच नाही. बहीण भाऊ यांचे एकमेकांवरचे प्रेम ही दुसरी प्रेमाची परिभाषा. वयाने ते कितीही मोठे झाले तरी त्यांचे एकमेकांवरचे प्रेम कधीच कमी होत नाही. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका. असे म्हणत प्रियकर आपल्या प्रेयसीला 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देतो, तेव्हा ती तिचे मन त्याच्याकडे व्यक्त करताना एवढेच म्हणते, तूच माझे सर्वस्व आहेस, तूच माझा आनंद आहेस आणि प्रेमही आहेस. ती त्याला विचारते, काय असते प्रेम म्हणजे? तो तिला म्हणतो, मनापासून केल्यावर जे सरळ हृदयात जाऊन बसतं ते असते प्रेम. या दोघांच्या प्रेमरूपी मिलनावरचे काव्य म्हणजे, मी कशी ओळखू प्रीती हे हृदय म्हणू की लेणे, प्रेमाला उपमा नाही हे देवा घरचे देणे, हे देवा घरचे देणे, प्रेमाला उपमा नाही हे देवा घरचे देणे, हे देवा घरचे देणे. आज या प्रेमरूपी शुभेच्छा समस्त आईबाबांच्या प्रेमाला, बहीण भावाच्या प्रेमाला आणि प्रेयसी प्रियकराच्या प्रेमालाही आम्ही देत आहोत. प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते. माझी सखी रेश्मा तळपदे नाईक हिने तिच्या वॉर्म बेकर्स वर्ल्डतर्फे खास व्हॅलेंटाईन डेचे स्पेशल केक बनविले आहेत. या केकचा गोडवा तुमचे आयुष्य अधिक गोड बनवेल अशी आम्हास खात्री आहे. हॅपी व्हॅलेंटाईन डे टू ऑल. धन्यवाद.